गार वाटतंय. आणि तुम्ही सुद्धा एक्सायटेड असाल कसे आमचे हे सुंदर असे यादगार असे आमचे 5 दिवस गेले. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा. तो फायनली दिवस आला आणि आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो पहाटे 3 वाजता. सगळ्यांची वाट बघितली. 5चा टाईम होता आमचा बोर्डिंग टाईम. मस्त असा आम्ही चहा वगैरे थोडा घेतला, थोड्या गप्पा टप्पा मारल्या आणि 5 वाजेपर्यंत आम्ही मस्त असा टाईमपास केला पुणेकरांनी. आणि त्यानंतर 5 वाजले आणि मुंबईकर यायला सुरू झाले. फायनली सगळेजणं मेंबर इथे जमले आम्ही आणि त्यानंतर प्रत्येकाला आपापले पासेस देण्यात आले, फॉर्म देण्यात आले आणि त्यानंतर एक छोटीशी खाऊची बॅग देण्यात आली, जी नेहमीच आपल्याला फ्लाय विथ रंजिताकडून मिळत असते. आणि खूप एक्सायटेड होतो. वाव, आम्ही आमच्या फ्लाईटच्या दिशेने चाललो होतो आणि ॲज युज्युअल विंडो सीट. वा, आणि आमचं टेक ऑफ केलं प्लेनने आणि लगेचच 1 तासात राजकोट आलं सुद्धा. सो वेलकम टू राजकोट. खूप एक्साइटमेंट होती, खूप आनंद होता आतल्या आत की कधी पोचणार आणि ट्रिप कशी असणार आहे. तर फायनली आम्ही बघा लँड केलं राजकोटमध्ये आणि खूप वेगळं आहे राजकोट. म्हणजे लिटरली तिथे घरं वगैरे खूप कमी आहेत. सगळीकडे आम्हाला फ्लाईटमधनं सुद्धा शेती वगैरे असेच दिसत होते. माझी बॅग आली आणि आम्ही निघालो आमच्या बसच्या दिशेने. बस ऑलरेडी आमची तिथे वाट बघत होती. आम्हाला कोणत्याही पद्धतीचं वेट नाही करावं लागलं. बघा, ही अशी प्रॉपर आमची AC बस होती आणि आम्ही सगळे बॅक बेंचर्स बसलो आणि एक हॉल्ट घेतला आम्ही, टी ब्रेक घेतला. टी ब्रेकसाठी आम्ही इथे एका धाब्यावर थांबलो होतो. इथे सगळे हॉटेल्स अशाच काइंड ऑफ आहेत, धाबा स्टाईल आहेत आणि आम्ही आमचे रील्स सुरू केले. म्हणजे आम्हाला भेटण्याची कमी असते की आमचं हे सुरू होती दंगामस्ती, रील तर झालाच पाहिजे आणि आमचं हे प्रिपरेशन चालू होतं. टी ब्रेक झाला आणि आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो. आम्हाला आमच्या हॉटेलच्या दिशेने जायचं होतं आणि काही मेंबर्स ट्रेनने येणार होते, त्यांना पिक करायचं होतं. आणि ही बघा आमची एनर्जेटिक मॅडम. मस्त आम्ही एन्जॉय करत करत आमच्या या हॉटेलवर पोहोचलो आणि ट्रेनवाले मेंबर्ससुद्धा काही तिथे पोहोचले होते, काहींना आम्ही घेऊन आलो होतो. आणि खूप मस्त असं हॉटेल होतं. आम्ही गेल्यानंतर पहिल्यांदा फ्रेश झालो आणि त्यानंतर जेवायला आलो. खूप सुंदर अशी त्यांची ही व्हेज थाली होती. खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या, स्वीट डिश, त्यांचा रोटला, पुरी, समोसा, आहा, दहीवडा, बरेच मेन्यू होते आणि एकदम टेस्टी आणि यम्मी असं हे जेवण होतं. केवढी मोठी थाळी आहे, थाळी नाही तो थाळा होता. सगळे आम्ही जेवलो आणि आम्ही आमच्या रूमच्या दिशेने निघालो. आणि बघा, ही आहे आमची रूम. आम्ही फर्स्ट ट्रिपल शेअरिंग घेतलं होतं कारण आम्ही तिघीजणी गेलो होतो. सो रूम पण खूप छान आणि एकदम कम्फर्टेबल होत्या, मोठ्या मोठ्या होत्या. बघा, या पद्धतीने रूम व्ह्यू होता आमचा. मस्त बेड दिला होता, खाली गादी दिली होती, तिकडे सोफा, TV होता. आणि TV बघायची वेळच येत नाही कारण आपण फक्त झोपायलाच येतो रूमवर. कारण फ्लाय विथ रंजितासोबत गेलं म्हणजे की एन्जॉयमेंट फक्त असतो, बाकी काही लक्षात नाही राहत. असा कबड दिला होता आम्हाला. रूम ओव्हरऑल खूप छान असतात प्रोव्हाइड केलेल्या. फूड, रूम, बाकी कसलीच चिंता नाही करायची, फक्त एन्जॉय करायचं असतं. आणि त्यानंतर आम्ही आवरून निघालो आमच्या नेक्स्ट लोकेशनला. या 2 वाघिणी बघा खूप छान तयार झाल्या होत्या. आणि हे आमचे बसमधले सगळे मेंबर्स, हाफ यातले ट्रेन मेंबर्स होते, हाफ फ्लाईटवाले होते आणि खूप सगळे छान होते. मस्त असे एनर्जेटिक पीपल्स सगळे होते आमच्या बसमध्ये. आणि आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलो. वंदे मातरम मेमोरियल म्हणून आहे तिथे, त्या आम्ही गार्डनला आलो. खूप छान आणि मस्त असं हे बनवलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाणार म्हटल्यावर फोटोज, रील्स आलेच पाहिजेत. तर तुम्ही कधी या साईडला गेला, गुजरात साईडला, तर वंदे मातरम मेमोरियलला मी सांगेन नक्की व्हिजिट करा. स्वतः कशाला जात आहे, फ्लाय विथ रंजितासोबतच जा. खूप छान असं हे मेमोरियल आहे, म्हणजे वंदे मातरम मेमोरियल आहे. खूप छान छान इथे गोष्टी आहेत. बऱ्याच तुम्हाला इथे हिस्टॉरिकल गोष्टी पाहायला मिळतील, बघायला मिळतील. बघा, या भिंती, हे सगळं बघून आहे ना मला ते सगळे भगतसिंग वगैरे त्यांचे जे राजगुरू आपले होते, जे क्रांतिकारी होती, त्यांची आठवण येत होती. तिथे त्यांचे फोटोज होते. बऱ्याच छान छान गोष्टी होत्या इथे. आणि इथे आम्ही खूप छान छान असे रील बनवले. ते वातावरण ना खूप छान होतं, प्रसन्न तिथलं वातावरण होतं. ज्या काही सगळ्या गोष्टी होत्या ना त्या शब्दात मांडता येत नव्हत्या, त्यामुळे मी व्हिडिओ केले आहेत. तुम्हाला बघून अंदाज येत असेल. खूप जुन्या गोष्टी, जुन्या पद्धतीचे दरवाजे, आपल्या क्रांतिकारकांचे फोटो होते आणि ज्या भिंती होत्या ना त्या एकदम जुन्या पद्धतीच्या होत्या. खूप सुंदर असं हे सगळं, ही वास्तू होती तिथली. फ्लाय विथ रंजिताची यानंतर पण आहे ही कच्छ रणोत्सवची ट्रिप. सो तुम्ही नक्की बुक करा आणि नक्की जा. खूप सुंदर अनुभव तुम्हाला इथे मिळेल. म्हणजे आपल्या भारतात पण इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत ना, हे आपल्याला तिथं गेल्याशिवाय कळत नाही. आणि इथे बघा यांचे रील चालले होते.
म्हणजे कुठलाच आम्ही कॉर्नर सोडला नाही. म्हणजे चौकात चौकात असू देत, कुठलाच सगळे कॉर्नर असू देत, तिथे जाऊन रील झाले पाहिजेत, मस्ती मजा झालीच पाहिजे. इथे बघा छोटे छोटे हट होते. त्या हट्समध्ये ना त्यांचं दुकानं होती. हाताने बनवलेल्या वस्तू होत्या. खूप छान हे वस्त्रभांडार, ज्वेलरीचे, तिथल्या साड्या, तिथले कपडे, हे सगळं युनिक होतं आणि खूप सुंदर होतं. तिथलं जे प्रॉपर ट्रेडिशनल जे आहे साड्या, तिथल्या चादरी असतील, तिथल्या शॉल्स असतील, ज्वेलरी असतील, हे सगळं तिथं शॉपिंग मार्केट होतं आणि आपण तिथून विकतसुद्धा घेऊ शकतो. या वंदे मातरम मेमोरियलच्या आतमध्येच त्यांनी हे प्रॉपर म्हणजे हट म्हणजे झोपड्यांमध्ये हे बनवलं होतं. हाताने ते गोष्टी बनवत होते बघा. खूप मेहनत होती, खूप छान कारागिरी होती त्यांची. खूप युनिक युनिक गोष्टी मला तिथे पाहायला मिळाल्या. आणि आम्ही सगळे हट फिरत होतो आतमध्ये काय काय आहे. या पपेट शोच्या ज्या बाहुल्या असतात खूप छान होत्या. याचंसुद्धा वेगळं शॉप होतं आणि इथं सगळी गर्दी झाली होती. आणि इथं सगळी ज्वेलरी होती बघा. सगळ्या लेडीज बघून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल. आम्ही ना ज्वेलरी बघत होतो. खूप छान छान इयरिंग्ज आणि हँडमेड सगळ्या ज्वेलरी होत्या. फॅब्रिकच्या, सिल्क थ्रेडच्या, बँगल्स पूर्ण सेट होते. आणि आम्हीसुद्धा इथून छान अशी छोटीशी खरेदी केली. म्हणजे इयरिंग्ज घेतले, कानातल्यांची खरेदी केली सगळ्यांनी मॅचिंग असे. आणि सगळेजण असे छान ट्राय करून बघत होते. दीदी, रंजिताताई, खूप छान आणि क्यूट असं हे कलेक्शन होतं आणि मेन म्हणजे हाताने बनवलेलं होतं. त्यानंतर तिथे एक रात्री शो असतो. तो शो आम्ही हा एन्जॉय केला आणि परत आम्ही आमच्या हॉटेलवर येऊन पोहोचलो. हॉटेलवर आल्यानंतर खूप छान आमचं हॉटेल बघा रात्रीचं दिसत होतं. इथे आल्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि आम्ही डिनरला आलो डायरेक्ट. आणि डिनरसुद्धा खूप छान होता या हॉटेलमध्ये. ओव्हरऑल हे हॉटेलच मस्त होतं. डिनरमध्ये सगळं सूप होतं, म्हणजे स्टार्टर, मेन कोर्स, डेझर्ट सगळं ओव्हरऑल होतं. मस्त असं गरमागरम जेवण होतं. एवढे सारे मेन्यू होते ना की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नावंसुद्धा प्रत्येक मेन्यूची नाही सांगू शकत. पण प्युअर व्हेज जेवण होतं. या ट्रिपमध्ये आमचं पूर्ण जेवण प्युअर व्हेज होतं, कारण गुजरात असल्यामुळे तिथं व्हेज जेवण असतं. त्यानंतर ताक तर त्यांच्याकडे कंपल्सरी असतं. आणि मस्त असं जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही झोपायला गेलो. आणि सकाळी उठून पुन्हा आम्ही रेडी झालो फ्रेश मूडमध्ये. आणि आज आम्ही वेगळ्या लोकेशनला जाणार होतो आणि आम्ही हॉटेलसुद्धा हे सोडणार होतो. हॉटेलसुद्धा आम्ही हे केलं, चेकआउट केलं आणि इथून आमच्या बॅगा घेऊन आम्ही निघालो. त्याआधी आम्ही ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट खूप छान होता. मस्त बघा, ही चटणी आहे, सांबर आहे, पोहे, उपीट, ब्रेड, बटर, चहा, कॉफी, फ्रूट्स, पराठा, भाजी. मेन्यूसुद्धा खूप छान होते ब्रेकफास्टमध्ये. छान असा आम्ही तिथला ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर आम्ही तिथून चेकआउट केलं. एकदम छान आणि पोटभर इथला मी नाश्ता केला आणि खूप एन्जॉय केला. हा नाश्ता यम्मी होता. आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या हॉटेलच्या बाहेर. हळूहळू आमच्या ओळखी होत होत्या प्रत्येक मेंबरसोबत आणि आम्ही आलो या एका स्वामीनारायण मंदिरामध्ये. इतकं प्रसन्न हे मंदिर होतं, इतकं सुंदर हे मंदिर होतं ना, वा. तिथे आम्ही काही फोटोज काढले, रील बनवले, देवाचं दर्शन घेतलं आणि खूप छान कलाकृती होती त्या मंदिराची. तुम्ही जर बघू शकताल तर किती सुंदर ते मंदिर आहे. भलं मोठा तो आवार होता. सगळ्यांनी आपापले फोटोज काढले, एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या बसमधून. आणि बघा, मेहफिल रंगली होती. सगळेजण छान असे गाणी म्हणत म्हणत आम्ही निघालो होतो. बसमध्ये ना आम्ही फुल धमाल केली आणि फुल एन्जॉय केलं. गाणी म्हणू नका, डान्स म्हणू नका, सगळे मेंबर्स एनर्जेटिक होते. काही स्लीपिंग मेंबर्स होते, पण जे बाकीचे होते ना त्यांनी फुल धमाल केली. सो सगळे मेंबर्स छान एन्जॉय केलं. सगळ्यांचा एक छान असा गोड क्लिप घेतला, एक आठवण राहावी म्हणून. आणि मी बाथरूम सिंगर आहे, तरी पण मी आणि दुर्गाताईंनी थोडंसं का होईना काहीतरी गायलं बाबा. आणि त्यानंतर पुढची मज्जा बघाच. आणि ही रंगीत तालीम चालली होती रील बनवायची. बघा, आमच्या मॅडम शिकवत होत्या. एकदा ते सगळे काका लोक नाचले आणि आम्ही गाडीत बसलो. मी बघा ड्रायव्हरच्या बाजूला बसले होते, कारण मला हा मोमेंट कॅप्चर करायचा होता. वाव, रोड ऑफ हेवन. सिरियसली हेवन आहे ते, म्हणजे स्वर्गात जायचा रस्ता. समोर काहीच दिसत नाही आहे, इतकं सौंदर्य, इतकं छान. आणि त्यानंतर आम्ही इथं थांबून थोडेसे रील्स घेतले, थोड्याशा क्लिप्स घेतल्या. खूप सुंदर आहे हे. त्यानंतर आम्ही थांबलो एका ठिकाणी जेवायला आणि इथं या काकी भाकरी बनवत होत्या, रोटलो बनवत होत्या. आणि त्यानंतर आम्ही मस्त अशा बाजवर बसलो जेवायला. फुल ऑन गरमागरम जेवण इथलं आम्ही धाब्यावरचं एन्जॉय केलं. इथून पाकिस्तान जवळ होतं, अशी मनात थोडीशी भीती पण होती. पण ह्या जो आनंद होता ना, हे जे सुख होतं ना, हे कधीच अनुभवता येणार नाही. हे जेव्हा तुम्ही फ्लाय विथ रंजिताला येणार ना, तेव्हाच तुम्ही हे सुख अनुभवणार. भाज्या बघा, त्यांचे प्रॉपर पारंपरिक जे पदार्थ असतात, ज्या भाज्या असतात ना व्हेज,
ते जेवण होतं आणि आम्ही इथं छान बाजावर बसून एन्जॉय केलं आमचं जेवण. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो आणि एका दुसऱ्या लोकेशनवर येऊन पोहोचलो. त्यानंतर पुरातन काळात इथं भूकंप झाल्या होत्या आणि त्या वास्तूंचं कसं नुकसान झालं त्या गोष्टींच्या संदर्भात हे लोकेशन होतं. गाईडने आम्हाला सगळं एक्सप्लेन केलं. त्यानंतर आम्हाला जायचं होतं रन ऑफ कचला. आम्हाला तिथला सनसेट पॉईंट बघायचा होता. थोडासा आम्ही लेट पोचलो पण आम्हाला सनसेट आमच्या डोळ्यांनी पाहायला मिळाला. वाव, खूप सुंदर ते दृश्य होतं. आणि आम्ही विशेष म्हणजे आम्ही साड्या घातल्या होत्या. बसमध्ये आम्ही 5 मिनिटात जीन्सवर चक्क साड्या घातल्या होत्या, स्टायलिश थ्रेड्स बाय सोनालीच्या. आणि बघा खूप सुंदर असा व्ह्यू होता. आणि आम्ही 4 जणींनी या साड्या नेसल्या होत्या. थोडंसं स्टायलिश थ्रेड्स बाय सोनालीचं आम्हाला प्रमोशन करायचं होतं. तर खूप छान अशा या टिश्यूमधल्या साड्या आहेत त्या आम्ही या घातल्या होत्या. आणि खूप छान सगळ्यांनी बघा इथं एन्जॉय केलं. आणि आम्ही गेलो कॅमल राईड करायला. किनारे ने अंदर बैठता है, ये बीच में लेना है ना. ओ भैया क्या रश नहीं है, क्या होता है फिर ज्यादा बैठा जी आता आपण कॅप्टन बनलेले आहेत. हे बघा, कुछ नहीं होता. हे कॅमल आहे आणि कॅप्टन आहे ते, आणि मी पण कॅप्टन बनलेलो आहे. आणि फुल तुम्ही बघू शकता, फुल भरलेले. आणि हे बघा मला मजा येते ना काकू, एकदम गार वारा सुटला मस्त. एकदम छान गार वारा. दुर्गाताई कसं वाटतं तुम्हाला? लय भारी. आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय. छान छान. आणि त्यानंतर मोस्ट एक्साइटिंग पार्ट म्हणजे आम्ही आमच्या टेंटवर जाणार होतो. म्हणजे इथे कच्छला आलं आणि टेंटमध्ये नाही राहिलं ना असं होऊच नाही शकत. तर इथे राहिलंच पाहिजे. खूप छान एक्सपिरियन्स असतो आणि खूप छान आमचं बघा त्यांनी स्वागत केलं. खूप छान आमचं स्वागत केलं आणि पुन्हा आम्ही थोडंसं आतमध्ये डान्स केला आणि प्रत्येकजण आपापल्या टेंटकडे निघाला. वाव, मोस्ट मी तर खूप एक्सायटेड होते या टेंटमध्ये राहण्यासाठी. तर बघा प्रॉपर झिप आहेत, डबल त्याला हे असतं म्हणजे जो फॅब्रिक असतो तो जो कापड असतो तो डबल असतो, त्यामुळं तिथे काही मच्छर वगैरे आत काही येत नाही. या साईडला वॉशरूम असतं. खूप मोठा टेंट आहे आणि हा ना भन्नाट एक्सपिरियन्स आहे टेंटमध्ये राहण्याचा. हे बघा मोठं असं वॉशरूम आतच आहे. आणि त्यानंतर आम्ही टेंटमध्ये राहून हा बघा खूप छान असा व्ह्यू होता. टेंटचा आमचा 27 नंबर होता आणि आम्ही आलो इकडे जेवायला. जेवणसुद्धा यांचं प्रॉपर जे काठियावाडी टाईप ते जेवण असतं ना ते होतं. म्हणजे जरी व्हेज असलं ना तरी गुजरात असलं सगळ्यांना वाटतं गोड गोड जेवण, तर गोड नव्हतं जेवण, नॉर्मल आपलं तिखट होतं. आणि खूप छान अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या जेवण तिथं अवेलेबल होतं. आणि मस्त आम्ही असा जेवणावर ताव मारला. भूक लागली होती, ताक पिलं. ताक तर त्यांच्याकडे मस्ट असतं. सूप वगैरे सगळ्या गोष्टी असतात प्रॉपर. आणि छान आम्हाला जेवण गेलं आणि आम्ही जाणार होतो त्यांचा कल्चरल प्रोग्राम एन्जॉय करायला. चलो, खूप छान त्यांचा हा प्रोग्राम झाला, कल्चरल प्रोग्राम. मस्त वाटलं. त्यांची गाणी पण एवढी छान होती. आणि मग हम भी क्या कम है क्या, आणि आम्ही फुल महाराष्ट्रीयन तडका दाखवला. खूप छान आणि एवढं भारी वाटत होतं ना. फुल ऑन मी, दुर्गाताई आणि रंजिताताईने एन्जॉय केलं. आणि वा, बघा त्यांचा गरबा आणि आपला जो काय महाराष्ट्रीयन डान्स आहे, सगळे प्रकार आम्ही डान्सचे तिथे पूर्ण केले आणि फुल लॉन धमाल केली सगळ्यांनी मिळून. मस्त असं घुमर गाण्यावर केलं डान्स इथे, पण कॉपीराईटमुळे आपल्याला गाणं घेता आलं नाही. फुल एन्जॉय करून आम्ही झोपलो. आणि बघा हे सकाळी पहाटे आम्हाला पुन्हा सनराईज बघायचा होता. सनसेट तो देखा ही था लेकिन सनराईज भी देखना था. बघा चंद्र, सूर्य आणि आम्ही सगळे एक साथ होतो. वाव, काय एक्सपिरियन्स होता. आम्ही सकाळी उठून आलो होतो झोपेतून. जाम थंडी होती तरी पण ती उत्सुकता आणि ते वेड, ते निसर्ग सौंदर्य बघण्याचं. तर बघा काही मेंबर झोपले होते आणि जे आले होते ना त्यांनाच हे स्वर्गसुख पाहायला मिळालं. लिटरली असं वाटत होतं मोती पडलेत खाली, कारण तो सनराईज होता ना, त्याचा जो उजेड होता ना त्या खाली मिठावर, त्या डेझर्टवर पडत होता, त्यामुळे ते चमकत होतं. तर बघा इतकं सुंदर हे दृश्य होतं ना, म्हणजे निसर्गाची किमया आहे ही. बघा आमच्यातलं सगळ्यात यंग कपल आहे, जोशी काका अँड काकू. सो वा 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 काका, मस्त मस्त, खूप छान पोज. मस्त काकू फोटो काढतात. आला का? काढला ना.
त्यानंतर आम्ही आलो आमच्या टेंटवर. बघा किती छान माहोल आहे, किती छान बनवलं आहे त्यांनी. ब्रेकफास्ट केला, खूप छान असा ब्रेकफास्ट होता त्यांचा. बरेच मेन्यू होते ब्रेकफास्टवर ॲज युजल. फ्लाय विथ रंजितासोबत आल्यावर तुमचे खाण्यापिण्याचे अजिबात हाल होत नाही. भरपूर खायला मिळतं, जिरलेलं नसतं तरी पण ते पुन्हा पुन्हा खायला येतं. आणि त्यानंतर आम्ही रेडी झालो मस्तपैकी नेक्स्ट आमच्या लोकेशनवर जाण्यासाठी. आणि आम्ही एक दिवसच होतो या टेंटवर. पुन्हा आम्ही आमच्या बॅग घेतल्या, इथून चेकआउट केलं आणि आम्ही निघालो होतो आमच्या नेक्स्ट लोकेशनवर. पण त्याआधी आम्ही खूप छान छान असे जे मॅन्डेटरी असतात रील्स अँड फोटोज ते काढून घेतले. आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट लोकेशनला. आणि फ्लाय विथ रंजिता के साथ हमें टेम्पो का भी एक्सपिरियन्स मिल गया. आणि असला भारी एक्सपिरियन्स होता ना, म्हणजे टवाळ गँग होती ही सगळी, टवाळ गँगच म्हणेन मी. आम्ही फुल धमाल केली टेम्पोमध्ये पण आणि एक नंबर एक्सपिरियन्स होता. आणि ज्या लोकेशनवर चाललो होतो ना कालो डोंगर, तिथं फक्त टेम्पो जातात, तिथे दुसऱ्या कोणत्याही गाड्या जात नाहीत. आणि तिथे आम्हाला छान असे फेटे घातले. एक छान असं पुरातन काळातलं मंदिर आहे, त्याची खूप छान हिस्ट्री आहे. तिथे सुद्धा काही जणांनी शॉपिंग केली. अरे का समजन सब अरे सब अरे सब आगे वाले भी आ रहे क्या आने दो सबको आने दो. तुम्हारा मोबाइल संभालो. ये देखो क्या हुआ है या नहीं वो भी नहीं पता है. कुछ हुआ भी है या नहीं पता. कुछ हुआ भी ये क्या हुआ. कुछ हुआ भी नहीं दिसत नाही. गाडी ऑपअप वरती चढेल. आता हा मॅग्नेटिक रोड आहे. ओके गाडी बंद केली, गाडी ऑपअप वरती चढते. ओके स्लोप आहे. स्लोप आहे. सुलूप है, फिर भी सुलूप के ऊपर जाएगा. सुलूप है. असं हवा पण. सो हा मॅग्नेटिक रोड आहे आणि ऑटोमॅटिक ही गाडी चाललेली आहे ग्रॅव्हिटीमुळे. इट इज गोइंग टुवर्ड्स बरोबर एकला दरारा. बघा हा मॅग्नेटिक रोड आहे. गाडी पूर्ण टोटली बंद आहे आणि गाडी ऑपअप जाते पुढे. आणि गाडी आपली पुढे चालली आहे आणि एवढ्या प्राण्यांना घेऊन चालली आहे. वी आर दॅट ॲनिमल्स. पुणे आणि मुंबईचे सगळे हे ॲनिमल्स वाईल्ड अँड डोमेस्टिक. येस, खूपच वाईड आहे. सम ऑफ देम आर वाईल्ड अँड सम ऑफ देम आर डोमेस्टिक. नो पेट ॲनिमल्स लाईक आता चढ आहे. लेट्स सी चढ आहे आता. बघा आता चढ. एक चढावर पण चालली आहे. सी हा चढ आहे टोटली. चढावर पण सो हा चढ आहे बघा, प्रॉपर ती वर चालली आहे. पेट्रोल कमी लागतं पण भाडं जास्त चढावर एवढं वजन घेऊन ती आपोआप चालली आहे. काय कमाई त्यांची. नाही पण अब स्टार्ट करेंगे. अच्छा आता स्टार्ट केली. आणि पुन्हा निघालो, पुन्हा मैफिल रंगली. आणि रंजिता ताईचा डान्स बघा तुम्ही, बापरे. त्यानंतर आम्ही एका ठिकाणी जेवायला थांबलो. तिथलं प्रॉपर ट्रेडिशनल जेवण, वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्याच किती आहेत बघा. पिकल चटणी, वा वा वा, एक नंबर. इथं सुद्धा आम्ही जेवण केलं आणि आम्ही नेक्स्ट लोकेशनला पोहोचलो. होता. सो चला कुठल्या महलला चाललोय. पॅलेस इट्स पॅलेस. आणि विजय विलास पॅलेस म्हणून तिथं खूप मोठा पॅलेस आहे. एक राजा होता, त्याचा हा पॅलेस आहे. त्या पॅलेसवर आम्ही जाऊन पोहोचलो. जे ओल्ड एज पीपल्स होते ते छान असे या गाडीतून गेले. त्याचं तिकीट होतं सेपरेट आणि आम्ही मस्त वॉकिंग करत गेलो. खूप जवळ होतं, अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर होतं आणि खूप भव्य दिव्य असा पॅलेस होता. हा पॅलेस बघितल्यावर मला भूलभुलैया पिक्चर आठवला. मेरे ढोलना, ते गाणं आठवलं. मंजोलिका आठवली. पण पॅलेस खूप अवाढव्य होता, म्हणजे भव्य दिव्य हा पॅलेस होता. जुन्या सगळ्या गोष्टी होत्या. त्या राजाच्या त्या रूम, तिथलं किचन वगैरे सगळं इथं आम्हाला पाहायला मिळालं. खूप छान हा अनुभव होता. सगळं हिस्टॉरिक होतं या पॅलेसमध्ये. त्यानंतर आम्ही वरती गेलो टेरेसवर. बघा खूप छान असं हे पॅलेस मला पाहायला मिळालं. इथं पण आम्ही फोटोज, व्हिडिओज, ज्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत त्या आम्ही पहिल्या करून घेतल्या. त्यानंतर आम्ही गेलो मांडवी बीचवर आणि तिथं आम्ही कॅमल राईड केली. कॅमल राईडवर ना आमची तोंड फुटली. एक व्यक्ती पडली कॅमलवरनं. बघाच तुम्ही धमाल. काय झालं गोळाला पोटात. बसल्यावर टोबाडा फुटली एकमेकांची. तो बसला ठाक ठाक ठाक.
फुल ऑन धमाल करून आम्ही आमच्या नेक्स्ट हॉटेलला पोहोचलो. पहिलं आम्ही जाऊन पेटपूजा केली कारण उशीर झाला होता. मस्त असं जेवण होतं, स्टार्टर, मेन कोर्स, डेझर्ट, खूप छान. बघा हे आहे मंचुरियन, वाव. आणि सकाळी मी तुम्हाला हे दाखवेन. हे पण आमचं हॉटेल खूप छान आहे, हट पॅटर्न, हट काइंड ऑफ आहे म्हणजे. आणि खूप छान असा निसर्ग आहे. मस्त बघा अशी पेटपूजा, गरमागरम जेवण केलं, ताक मॅन्डेटरी होतं आणि छान अशी शुभ सकाळ झाली. आणि बघा खूप छान असा ॲम्बियन्स आहे आमच्या या थर्डवाल्या हॉटेलचा, वाव. एवढी उंच दिसते मी. इकडे तुम्हाला रूम दाखवते. म्हणजे प्रत्येकाला अशा सेपरेट सेपरेट रूम आहेत आणि पुढं झाडांचं कंपाऊंड आहे. प्रत्येकाची रूम वेगवेगळी होती. ही होती आमची रूम आणि खूप भारी होती ही. आणि ओव्हरऑल बघा हे वॉकिंगसाठी वगैरे खूप छान होतं. मस्त असं ऊन आलं होतं. या थंडीत या उन्हाचं सुख वेगळंच होतं. आणि आम्ही चाललो होतो ब्रेकफास्ट करायला, नाश्ता करायला मी चालले होते. म्हणून सकाळ सकाळ म्हटलं छान असा व्ह्यू मिळाला मला. आणि इथे होतं हे रेस्टॉरंट, इथे आम्ही नाश्त्याला चाललो होतो. आणि सगळ्यात आधी आय गेस मी चालले होते नाश्त्याला. नाश्ता पण खूप छान होता त्यांचा. बघा मस्त असा गरमागरम नाश्ता त्यांनी लावला होता. काही मेन्यू राहिले होते यायचे आणि हळूहळू मेन्यू होते. ते मेन्यू तर भरपूर असतात बाबा, काय खाऊ आणि काय नाही असं होतं. पण मी सगळं थोडं टेस्ट केलं, सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा. ही होती आमची रूम. आतून एक नंबर होती. थोडीशी मेसी झाली होती कारण मी सकाळी घेतला होता झोपून उठल्यानंतर. रूम खूप छान होत्या. म्हणजे राहायची खाण्याची सोय एवढी छान करते फ्लाय विथ रंजिता. सो तुम्ही निश्चिंत राहा तेवढ्या बाबतीत. इकडे होतं वॉशरूम. बघा एकदम प्रॉपर हा रूम होता आणि व्ह्यू हा. मग आम्ही प्रॉपर तयार झालो आणि आमच्या नेक्स्ट लोकेशनला आम्ही निघालो होतो. सो बघा ओहो जाम फ्रेश वाटत होतं, मस्त वाटत होतं. आणि निघालो आम्ही बसच्या दिशेने आमच्या. आणि माझी एनर्जेटिक फ्रेंड सगळ्यांना हलवून टाकते, सगळ्यांना नाचवते. खूप छान बघा बसमध्ये आम्ही हिच्यासोबत एन्जॉय केलं, दुर्गाताईसोबत. आधी यांना नको घेऊ, नंतर रागाने बघणार तेव्हा बायकोला नको घेऊ आधी. हा मी ऋषी कपूर आहे. 1 2 3 बोला, 3 2 बोला ना. मग शाहरुख येईल डॉन मधला. कधी लोकेशन यायचं आम्हाला कळायचंच नाही कारण आम्ही एवढी धमाल करायचो. पुन्हा एका आम्ही मंदिरापाशी येऊन पोचलो. खूप छान असं एका देवीचं इथं मंदिर आहे, त्याचीसुद्धा खूप छान हिस्ट्री आहे. खूप बघा परिसर बघा, आवार बघा, खूप मोठा आवार होता, परिसर होता. आणि तिथला जो प्रसाद होता तो आम्ही खाल्ला आणि त्यानंतर निघालो. एका नेक्स्ट लोकेशनवर जायला निघालो. तिथे एका शाळेची सहल आली होती आणि हे आहे एक महादेवाचं प्राचीन काल मंदिर. खूप छान आणि वेगळं हे मंदिर आहे. म्हणजे आपण महादेवाची मंदिरं पाहिली आहेत पण हे मला वेगळं मंदिर पाहायला मिळालं. एकदम प्राचीन काळाचं मंदिर होतं हे. आणि इथल्या भिंती, इथली वास्तू खूप वेगळी होती. म्हणजे एक मनाला प्रसन्न करणारी होती. इथल्या भिंती पण बघा खूप वेगळ्या होत्या. त्यामुळे इथे आम्ही काही क्लिप्स घेतले, काही व्हिडिओज घेतले आणि इथेसुद्धा आम्ही काही थोडी शॉपिंग केली. जिथे बाहेर तो परिसर होता त्या परिसरात शॉपिंगचे असे छोटे छोटे मार्ट होते, तिथे आम्ही काही शॉपिंग केलं. आणि त्यानंतर आम्ही इथून सुद्धा निघालो. चहा प्यायला एका ठिकाणी थांबलो. आज आपको 50 रुपये का चाय मिलेगा, आपको डिस्काउंट नहीं मिलेगा. आमची ताई जाईल तिथे किचनमध्ये उतरते, डायरेक्ट बनवायला सुरू करते. मस्त तिच्या हातचा चहा पिला आणि आम्ही संध्याकाळी एका शॉपिंग मार्टला गेलो. म्हणजे थोडेसं तिथे शॉप बंद होतात लवकर, 8 वाजताच बंद होतात, पण एक शॉप चालू होतं तिथं आम्ही शॉपिंगला थांबलो. थोडीशी शॉपिंग केली आणि त्यानंतर तिथून आम्ही निघालो आमच्या हॉटेलवर, जे तुम्हाला मी दाखवलं होतं ते. त्यानंतर आम्ही तो छान असं जेवलो. जेवायचा टाईम झाला होता. मस्त असं जेवण होतं छान बघा, भजी पकोडे बिकोडे हा फुल ऑन धमाल. आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी ठरवलेलं झोपायचं नाही कारण दुसऱ्या दिवशी निघायचं होतं. तो बॉनफायर लावला आणि मस्त आम्ही इथं गेम्स खेळायला सुरू केले. एक गप्प बस दिदे, बस ना.
हिने मला खूप त्रास दिला, म्हणजे तिचा आवाज पण मला दिला. आत्ता पण बघा मी बोलतेय, माझा तुम्हाला आवाज वेगळा येत असेल. अक्षरशः एवढं एन्जॉय केलं आहे ना की आमचा आवाजसुद्धा बसला. त्यानंतर आम्ही आवरलं, ब्रेकफास्ट करायला गेलो, कारण निघायची वेळ जवळ आली होती. ट्रेनवाले मेंबर्स जाणार होते, आम्ही वेगळ्या दिशेने जाणार होतो. ब्रेकफास्ट करून सगळ्यांचा निरोप घ्यायचा होता, एकदम अशा म्हणतात ना जड अंतःकरणाने. बाय. भारी केला ना. भेटूया परत नेक्स्ट ट्रिप मध्ये. तुमच्यासारखा गायक भेटला. नाही रे भाई, भावेश ही इज माय व्हेरी गुड फ्रेंड. भेट तिला. रडू नका दोघी जणी. सोनूला सोनूला माझा छकुला तिला भेटता नाही आलं, माझी बॅग राहिली होती एअरपोर्टला. रडू नको आता, राहू दे. रडू नको, परत भेटायचंय बाई. या बाईची मला लय आठवण येते. या बाईने मला तिचा आवाज दिला. हिने माझ्यासाठी खूप काही केलं. हिने मला तिचा आवाज दिला जाता जाता. इसको पास किया और अभी हम दोनों बड़े हो गए. नहीं तूने बहुत बड़ा काम किया. सगळ्यांना भेटून आम्ही निघालो आणि आमची इच्छा राहिली होती कच लावून कच्ची दाबेली खायची. तर रंजिता ताईने ती सुद्धा आमची पूर्ण केली. तुमची तर कुठलीच इच्छा इनकम्प्लीट नाही राहणार, ती सगळी परिपूर्ण करायचा प्रयत्न करते. दाबेली खाऊन आम्ही पुन्हा जेवायला थांबलो एका ठिकाणी. बापरे, परातच दिली होती आणि हे तर पाहिजेच, ताक तर पाहिजेच. इतकं छान जेवण होतं, मस्त मजा आली. ही पुरणपोळी आहे बरं, त्यांच्या पद्धतीची ही पुरणपोळी आहे. वा, मस्त अशी. त्यानंतर बरेच मेन्यू होते, वेगवेगळ्या भाज्या होत्या आणि आम्ही असा जेवणाचा आनंद घेत होतो. खूप वेगळ्या, म्हणजे वेगळंच, नावच माहिती नाही, पण खायला मजा आली. अच्छा, पिकलेले केळे ना. जेवण करून आम्ही पुन्हा निघालो. एक खूप गोड कपल होतं. पुढच्या महिन्यात त्यांच्या 25वी ॲनिव्हर्सरी आहे. त्यांनी खूप छान रील केला, दुर्गाताईंनी त्यांचा मस्त असा दोघांचा रील केला आणि आम्ही फायनली पोहोचलो एअरपोर्टवर. खूप जड अंतःकरणाने, म्हणजे पावलं जड झाली होती. इतकं छान आमच्या मेमरीज झाल्या होत्या, इतका छान सगळ्यांसोबत बॉन्ड झाला होता आणि आमचीसुद्धा 4-5 जणींची खूप छान गट्टी जमली होती. आम्ही तर एक कॉर्नरसुद्धा सोडला नाही मज्जा करायला आणि एन्जॉय करायला. एक रोटली जैसी हो गई थी, एक पागल हो गई थी. फाइनली हम उड़ान भर रहे हैं इंडिगो से. एवढा जो गोंधळ आम्ही मांडून ठेवला होता ना तिथे सुद्धा फ्लाईटमध्ये बसताना, आणि त्यानंतर व्ह्यू बघा, प्लेनमध्ये बसल्यानंतर खूप सुंदर सनसेटचा आम्हाला व्ह्यू एन्जॉय करता आला. वाव. इथे तर आम्ही कहरच केला. 3च्या सीटवर 4 जणी आणि मला सुद्धा यांनी कडेला बोलून घेतलं ना. आम्ही 4 जणींनी एवढा कल्ला केला, लिटरली सगळे झोपले होते, असं वाटत होतं आपल्याला ओरडा बसणार आहे. आणि खूप धमाल केली आम्ही 1 तासभर त्या फ्लाईटमध्ये. लँड केलं फायनली मुंबईला आणि पुन्हा एक गोंधळ झाला या दुर्गाताईसोबत. नेहमीच तिच्यासोबत एक गोंधळ होत असतो. तिची बॅग चुकून दुसरंच कोणतरी घेऊन गेलं आणि जे काही ती चिडली होती, पण ज्या व्यक्तीने तिची बॅग नेली होती त्याला बघून ती अशी थंडगार पडली आणि फायनली तिला तिची बॅग मिळाली. आणि आमची अशी ही मस्त मेमोरेबल ट्रिप झाली, इतकी सुंदर, एवढ्या साऱ्या आठवणी, एवढं सारं प्रेम, एवढे सगळे छान छान लोक आणि फ्लाय विथ रंजिता म्हणजे खाण्याची, पिण्याची, राहण्याची उत्तम सोय. थँक्यू फ्लाय विथ रंजिता, आणि खूप सारं तुला प्रेम आणि खूप सारं तुला यश मिळो. आणि जे काही माझे फ्रेंड्स झालेत या ट्रिपमध्ये त्या सगळ्यांना सुद्धा खूप सारं थँक्यू, खूप सारं प्रेम, खूप छान आपला बॉन्ड झाला, आपण खूप सारं एन्जॉय केलं आणि अशाच आपण एकत्र ट्रिप करत राहू. बस, थँक्यू सो मच.